मनसे आणि शिवसेना भविष्यामध्ये म्हणजे युबीटी ही एकत्र येणार आहे म्हणून आमच्याकडे येण्याचा योग काय तो थांबलेला आहे, प्रवाह थांबलेला आहे. त्याला उत्तर दिलंय ते. 12 दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात ना. 15 तारीख यायला 12 दिवस अजून शिल्लक आहे. त्याच्यामुळे 12 दिवस आपण प्रतीक्षा करायला काही हरकत नाही. शिवसेनेची महायुती करून लढण्याचीच तयारी आहे. शिवसेनेच्या संदर्भामधल्या सगळ्या मुंबईच्या बैठका सुरू आहेत. आज देखील आम्ही पार्टी ऑफिसमध्ये या संदर्भामध्ये चर्चा केली. त्याच्यामुळे शिवसेना देखील निवडणुकीला सामोरं जायला सज्ज झालेली आहे. त्या समन्वय समितीमध्ये मी आहे, पण त्या समन्वय समितीमध्ये आतापर्यंत तरी मला कळलेलं नाही की 100 जागा आम्ही मागितल्या. तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुमच्या माध्यमातून गेले 7-8 दिवस मी बातमी अशी एक बघत होतो की मनसे आणि शिवसेना भविष्यामध्ये म्हणजे युबीटी ही एकत्र येणार आहे म्हणून आमच्याकडे येण्याचा योग काय तो थांबलेला आहे, प्रवाह थांबलेला आहे. त्याला उत्तर दिलंय ते. त्याला उत्तर आहे. त्याच्यामुळं ओघ काय थांबलेला नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर मुंबईकरांचं देखील प्रेम आहे हे या निवडणुकीत सिद्ध होईल. 12 दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात ना. 15 तारीख यायला 12 दिवस अजून शिल्लक आहे. त्याच्यामुळे 12 दिवस आपण प्रतीक्षा करायला काही हरकत नाही. नाही, झेंडावंदनाचा मान देखील भरत शेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे. काय नेमकं काय आतापर्यंत शिवसेनेच्या आमदारांनी आपली मागणी केली की आपले आमदार जास्त त्यामुळे आम्हाला पालक आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे. मंडळाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. मंडळाच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल. परंतु पालकमंत्री पदाची आमच्या समन्वय समितीमध्ये कधीही चर्चा होत नाही, कारण हे अधिकार 3 नेत्यांना आहे.